उद्घाटन आणि या कार्यक्रमाचा औपचारिक सुरुवात आपण करावी। खरं तर असं म्हणतात की अंधाराची भीती तेव्हा जाणवते जेव्हा प्रकाशाच्या उगमाचा स्रोत तुमच्या आमच्या नजरेमध्ये दिसतच नाही, किंबहुना प्रकाश येण्याच्या वाटा ज्या आहेत, कवळस ज्या आहेत ते संपुष्टतेच्या मार्गावर आलेले असतात। परंतु त्याच काळ्या किर्ण अंधारात ज्यावेळेला प्रकाशाचा एखादा कवळसा येतो आणि त्या अंधाराची भीतीच नुसती नष्ट करत नाही, तर त्या अंधारात देखील प्रकाशामध्ये नेमकं सुस्पष्टरित्या दिसणारे पुन्हा नव्यानं खऱ्या महाराष्ट्र निर्मितीची, आणि त्याकरता ते विचारवंतांचं काम आहे। आणि याच विचारवंतांची मांदियाळी आज विचार वादळ वार्ताच्या माध्यमातून मी संपादक माननीय काशीनाथजी तिवरे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा। तुमच्या आमच्या गंगा जमुना, तुमच्या आमच्या गंगा जमुना, केवळ माझी भिवरथडी, प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छातीनी धडी। मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकियाचा आधार मला। धिक तुमचे स्वर्ग ही साथी, धिक तुमचे स्वर्ग ही साथी, इथली चुंबीन मी माती, या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा। कृष्णेच्या पाण्यातून अजूनी, कृष्णेच्या पाण्यातून अजूनी, वाहत असे लाव्हा सगळा, वाहत असे लाव्हा सगळा। आदरणीय साबिरभाई शेख नेहमीच या वाक्यानं आपल्या भाषणाची सुरुवात करत होते। कवी वसंत बापट यांच्या या कवितेतील कृष्णाच्या पाण्यातील लाव्हा आज करोडो करोडो भारतीयांच्या मनात धगधगत आहे। म्हणूनच सामान्यातील सामान्य माणूस आज अस्वस्थ आहे, अराजकतेच्या भयानं आणि भविष्याच्या चिंतेनं चिंतित आहे। जे डोळस आहेत, काळजीत आहेत, आणि जे मतलबाचं मेतकूट चघळत आहेत, त्यांना आता झिंग चढली आहे। लोकशाहीच्या पोपटाचा प्राण बाबासाहेबांच्या संविधानात आहे, म्हणून लोकशाही टिकवायची असेल तर संविधान टिकवावं लागेल। याकरताच विचार वादळनं हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे। भारतीय संविधानासाठी, लोकशाही मूल्यांसाठी, म्हणून आजच्या कार्यक्रमाला साहेब आपण आलात आणि सगळीच मान्यवर मंडळी इथं आली आहे। आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुमची दिलगिरीही व्यक्त करतो। कार्यक्रम थोडा उशिरा झाला, खरं म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे, इतकी अस्वस्थ परिस्थिती आहे, तर मला चिंता वाटते आमच्या देशाचं खरं काय होईल भविष्यामध्ये। अजूनही भारतामध्ये अनेक गोष्टी घडायला पाहिजेत, वेळेचं बंधन नाही, मग त्या जाणाऱ्या ट्रेन असोत, ते एसटी बसेस असोत, की ट्रेन पकडणारी माणसं असोत, अजूनही आम्हाला फार पुढं कुठंतरी जायचं आहे, ती शिस्त अंगी बाळगायची आहे। आणि म्हणून जगाची कौतुक करण्यापेक्षा आपण आपलं अंगीकारलं पाहिजे, अशी आज परिस्थिती आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहरजी जोशी सर, जे शिवसेनेचे फार मोठे आमचे नेते होते, मार्गदर्शक होते, त्यांचं काल पहाटे जे निधन झालं, दुःखद निधन, त्याबद्दल शोक व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तुमच्यासारखे सुजाण निर्भीड नागरिक आज हुकुमशाही, एकाधिकारशाही, दमनशाही यांच्या विरुद्ध दमद ठोकून आहात। तुम्ही झुकला नाहीत, विकला नाहीत, म्हणून आजही टिकला आहात आणि येथे उपस्थित आहात, त्याबद्दल
मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.